नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूपच सोप्या भाषेमध्ये वर्ग काढायला शिकणार आहोत. तर इथं पहा, आपण 9 ते 15 पर्यंतचे वर्ग काढणार आहोत. आपल्याला 9चा वर्ग काढायचा असेल तर 9ला 9ने गुणायचं असतं. कोणत्याही संख्येचा वर्ग काढणे म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे. जसं की इथं आता 9लाच 9ने गुणणे म्हणजे त्यातून आपल्याला भेटेल 9चा वर्ग. आता 9ला 9ने गुणणे म्हणजे आपण गुणाकार कसा करतो हे आपण शिकलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा. तर पहा, आता 9चा पाढा 9 पर्यंत बनायचा आहे. 9 9 81. तर हा झाला आपला गुणाकार. आपलं उत्तर काय आलेलं आहे? 81. म्हणजे 9चा वर्ग काय आहे? तर 81 आहे. तसंच आता इथं आपल्याला 10चा वर्ग काढायचा आहे. मग 10ला 10ने गुणायचं आहे. म्हणजे काय करायचं आता? या शून्याने या दोघांना गुणायचं. म्हणजे शून्य आणि शून्याचा गुणाकार 0. आता शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर काय येतं? 0च. आता या संख्येने या दोघाला गुणायचं. आता 1ने शून्यासोबत गुणाकार केला. शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर आपला गुणाकार काय येतो? 0च. आता 1ने 1ला गुणलं किती आलं उत्तर? त्या अगोदर आता आपण इथं 1 शून्य वाढवत असतो. गुणाकारामध्ये जेव्हा आपण पुढच्या संख्येने गुणत असतो तेव्हा 1 शून्य आपण वाढवायचा आणि नंतर गुणाकार चालू करायचा. म्हणजे या शून्याने या 1ला गुणायचं आहे. 0 आलं आणि 1ने 1ला गुणलं 1 आलं. मग आता इथं आपल्याला याची बेरीज करायची असते. 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 आणि 1ला 1 म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 100. म्हणजे 10चा वर्ग काय आहे? 100 आहे. आता इथं आपल्याला 11चा गुणाकार करायचा आहे 11 सोबत. म्हणजे काय करायचं आहे? 11चा वर्ग काढायचा आहे. या 1ने या दोघाला गुणायचं. 1 1 1 1 1 1. आता आपण पहिल्यांदा 1 शून्य घ्यायचं असतं आणि मग पुढच्या संख्येने गुणाकार करायला सुरुवात करायचं. आता या 1ने या दोघाला गुणायचं. 1 1 1 1 1 1. आता याची आपल्याला बेरीज करायची असते. तर 1 अधिक 0 1 1 अधिक 1 2 आणि 1ला 1 म्हणजे 11चा वर्ग काय आहे? तर 11चा वर्ग आहे 121. तसेच आता आपल्याला इथं 12चा वर्ग काढायचा आहे. आता या दोनने या दोघांना गुणायचं आहे. बे एक बे, बे दुने 4. 2चा पाढा 2 पर्यंत मला 4 आला. तर 2चा पाढा 1 पर्यंत म्हणा बे एक बे. आता 1 शून्य वाढवून घेतलं. आता या 1नं या 2ला गुणा. 1 1 1 1 1 1 दुने 2. आता 1 1 1 आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे? आता बेरीज केल्यानंतर 4 अधिक 0 4 आलं. 2 अधिक 2 4 आलं आणि 1 एकाशी 1 म्हणजे 12चा वर्ग काय आहे? तर 12चा वर्ग आहे 144. तसंच आता आपल्याला 13चा वर्ग काढायचा आहे. 13 गुणिले 13 करायचा आहे. मग 3ने या दोघांना गुणायचं पहिल्यांदा. 3चा पाढा 3 त्रिक 3 पर्यंत म्हणायचं. 3 त्रिक 9. आता 3चा पाढा 1 पर्यंत 3 1 3. आता या 1ने या 3ला आणि 1ला गुणायचं. त्या अगोदर आपल्याला इथं 0 घ्यायला विसरायचं नाही. 1 1 1 1 1 1 दुने 2 1 3 3 आणि 1चा पाढा 1 पर्यंत 1च. आता इथं पहा 9 अधिक 0 9 3 अधिक 3 6 आणि 1ला 1. तर आपला 13चा वर्ग काय आला? 169. आता 14चा वर्ग काढायचा आहे. 4 चौक 16ला 6 हातचे आले 1. आपण पाहिलं आहे 16 जर असं 2 अंकीमध्ये आलं तर हे इकडचे जे असतं ते खाली लिहायचं असते आणि हा जो असतो तो आपला हातचा असतो. आता 4 1 4 हा हातचा आहे. आता यामध्ये मिसळायचा. 4 अधिक 1 5. आता 1 शून्य वाढवलं. आता 4 1 4 1 1 1 बेरीज करा. 6 अधिक 0 6 5 अधिक 4 9 आणि हे 1ला 1 196 आपला 14चा वर्ग आलेला आहे. आता 15चा वर्ग काढायचा आहे. 5चा पाढा 5 पर्यंत म्हणा. 5 5 25ला 5 हातचे आले 2. आता तसेच 5चा पाढा 1 पर्यंत म्हणा. 5 1 5 आणि 2 मिसळा 7. आता 0 वाढवले. 1 1 5 5 1 1 1 उत्तर काय आलं? 5 अधिक 0 5 7 अधिक 5 12 12 2 हातचा आला 1 आणि 1 अधिक 1 2. 15चा वर्ग काय आला? 225. अशा प्रकारे आपण 15 पर्यंत वर्ग काढलेले आहेत. यापुढचे 30 पर्यंत वर्ग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये काढणार आहोत. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि आपल्या चॅनलमध्ये सर्व बेसिक गणित शिकवलं जातं. सर्व बेसिक गणित म्हणून एक प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये वर्ग, वर्गमूळ, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सर्व काही अवेलेबल आहे. तुम्ही ते व्हिडिओज नक्की पहा आणि गणितामध्ये मास्टर बना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.